या पाडव्याला तर काही आम्रखंड पुरी किंवा आमरसपुरी बनवू शकले नाही. मग म्हटलं त्यात काय एवढं, आता खायला काय म्हणजे पाडवा किंवा कुठला सण लागतो का. आज मस्त श्रीखंड पुरी बनवणार आहे. तर पुऱ्यांसाठी मी तुम्हाला एक सिक्रेट सांगते. मस्त अशा टम्म पुऱ्या फुगण्यासाठी काय करायचं, 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यात मीठ घालायचं, छान असा बारीक रवा घालायचं 2-3 चमचे आणि थोडंसं तेल घालायचं. तेल गरम करून घातलं तर अतिउत्तम, किंवा असंच जरी घातलं तरीही चालू शकतं. मग थोडं थोडं पाणी घालून ह्याचा असा घट्टसर गोळा मळायचा, एकदम पातळही नाही. आणि जर तुम्ही पीठ वापरणार असाल तर चालेल, पण पुऱ्यांचं पीठ जरा म्हणजे घट्टच ठेवायचं की पुऱ्या एकदम छान बनतात. आणि आम्रखंड बनायच्या अगोदर मी इथं पुऱ्यांसाठी म्हटलं पीठ मळून घेऊयात, म्हणजे छान भिजेल, कारण आपल्याला ह्याला 10 ते 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचे. तर तुम्हाला मी दाखवतेच की कशा प्रकारे मी पीठ मळलेलं आहे. आणि गव्हाच्या पिठापासून पुऱ्या बनवतोय. काही लोक मैद्यापासून पण बनवतात, पण मी शक्यतो गव्हाच्या पिठापासूनच म्हणजे पुऱ्या बनवते. तर बघा अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं, जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही. ह्याला रेस्ट करायला ठेवून देऊयात. आणि हे छान रेस्ट होईपर्यंत आपला आम्रखंड पण तयार होईल. रात्री काय मी अर्धा लिटर दही आहे ते एका रुमालामध्ये छान असं टांगून ठेवलं होतं, त्याचा छान चक्का तयार झालेला आहे. तर मी काय केलं, इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घातली आहे अर्धी वाटी आणि त्याच्यामध्ये विलायची घालती आहे. तर फ्लेवरसाठी विलायची, आता विलायची पावडर असेल तर याच्यात काय ॲड करायची गरज नाही. आणि ह्याची छान पावडर बनवून घेऊयात. आणि मी काय झालं, आज माझी फ्रेंड आहे ना, तिने आमरस बनवलं होतं आणि तिने आमच्यासाठी आमरस पाठवून दिलता. मी श्रीखंडपुरी बनवायला घेतली, पण नेमका आमरस आला होता, तर म्हटलं चला आम्रखंडच बनवूयात. तर तुम्हाला दाखवते मी अर्धा किलोचा म्हणजे हे दही होतं ते मी विकत आणलं होतं, त्याचा एवढा चक्का असा तयार झालाय, पण एक मोठी वाटी असं श्रीखंड तयार झालं होतं. तर हा चक्का तुम्ही मिक्सरवरती पण फिरवून घेऊ शकता, किंवा हाताने मिक्स केलं तरीही चालेल. आणि मस्त असं श्रीखंड घरच्या घरी तयार होतं. बाहेरचं श्रीखंड आणायची काय गरज आहे, जर एवढी सोपी रेसिपी असेल तर. आणि त्यानंतर म्हणजे फ्रेश घरचं ते घरचंच असतं कितीही केलं तर, आणि कितीही क्वांटिटीत बनवू शकतो आपण. आणि फ्रेश ते तर आहेच, आहे की नाही. त्याचबरोबर इथं मी 2 चमचे आपण जी पावडर साखर बनवली होती ती टाकली आहे. त्यानंतर मी काय केलं होतं, केशर आधीच दुधामध्ये भिजत ठेवलं होतं आणि केशरनी एवढा छान असा कलर आलाय याला. याच्यामध्ये कलर वगैरे काही ॲड केलेला नाही आणि केशरनी फ्लेवर पण खूप छान येतो. आणि दूध टाकल्यामुळे चक्का असा थोडासा आपला सैलसर झालेला आहे. त्याचबरोबर मी जसं बोललं, माझ्या मैत्रिणीने आमरस पाठवला होता, त्यातलं मी अर्धी वाटी असा आमरस घातलेला आहे, कारण चक्का खूप असा घट्ट झाला होता. आणि गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता इथं मला थोडंसं कमी गोड झालं होतं म्हणून मी अजून 2 चमचे साखर ॲड केलेली आहे, म्हणजे आवडीनुसार साखर घाला. तर इथं ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता. आणि याच्यामध्ये खरं सांगू का, मँगो जर असतील म्हणजे आंबे जर असतील तर कट करून घातले ना ते पण खूप छान लागतं, फक्त लगेचच्या लगेच खावं लागतं. आणि जर तुम्ही आम्रखंड बनवणार असेल आणि जर आमरस बनवले आज, म्हणजे आज जे आम्रखंड आहे ते आम्ही आजच्या आज खाणार आहे, म्हणून मी काय केलं, आमरस घातलेला आहे. जर तुम्ही आमरस घालणार असाल तर अगोदर आंब्याची छान प्युरी करून घेतल्यानंतर त्याला थोड्या वेळ शिजवा. म्हणजे जर शिजवली ना साखर आणि आंबे जर शिजवले तर छान भरपूर म्हणजे 4-5 दिवस असं श्रीखंड राहतं. पण मला आजच्या आज खायचं होतं म्हणून मी डायरेक्ट घातलेलं आहे. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता, मी पिस्ता टाकलाय. आणि तोपर्यंत आपली इकडं छान कणिक आहे ती भिजून म्हणजे छान भिजलेली आहे. तर ह्याची आता जसे तुम्ही ज्या पद्धतीने बारीक साईज, मोठी साईज, किंवा खूप लोक काय करतात चपाती लाटतात आणि त्याचे एका टोपणाने किंवा ग्लासने अशा सेम आकाराच्या पुऱ्याही बनवू शकता. पण मी एकदम छोट्या छोट्या नाही, म्हणजे मोठ्या साईजच्या पुऱ्या बनवणार आहे. आणि पिठाचा वगैरे वापर काही करणार नाही. असं थोडंसं तेल घ्यायचं आणि त्याच्यावरती पुऱ्या लाटून घ्यायच्या, म्हणजे कसं पुऱ्या जास्त तेलही पित नाहीत. आणि आपल्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या आहेत, इथं मैदा वगैरे काही वापरलेला नाही मी अजून, पण इतक्या मस्त अशा पुऱ्या झाल्या होत्या की विचारायचं नाही. आणि मी काय करते, अगोदरच पुऱ्या सगळ्या लाटून घेते. पुऱ्या काही लोक असे इकडं लाटतात आणि इकडं फ्राय करतात, तशा पुऱ्या पटापट बनतात. पण काय आहे ना, पुरी जशी आपण लाटतो
त्याचबरोबर फ्राय करताना पण व्यवस्थित फ्राय केली पाहिजे. तर तुम्हाला मी दाखवलंच की पुरी कशा प्रकारची म्हणजे एकदम जाड पण नाही आणि खूप पातळही नाही, मीडियम साईजची मी पुरी लाटून घेतली. आणि इथं पहिली पुरी आता मी तळून घेते, तुम्हाला दाखवते. जेव्हा आपण पुरी टाकतो त्यावेळेस एकदम अलगद हाताने, झाऱ्या असतो आपला किंवा जो उलटण असतं काही कशाने तळतो ते अलगद हाताने फिरवायचं. आणि ह्या पुऱ्या तुम्ही म्हणजे 5 ते 10 मिनिटं अशा टम्म राहतात. आणि बीळ पडलं होतं माझ्या पुऱ्यांना काही, तरी पण त्या फुगलेल्या होत्या बघा, मस्त कलर आलेले आहेत. मी जरा मोठ्या साईजच्या पुऱ्या लाटून घेतलेत कारण जरा छान दिसतात आणि छोट्या मला पण नाहीत आवडत, म्हणून मी अशा प्रकारे पुऱ्या मस्त तळून झालेल्या आहेत. आणि तुम्हाला दाखवते सगळीकडून पूर्ण टम्म फुगल्या होत्या. आणि एकदाच लाटून घेतलं की कसं की जास्त ताण हे पडत नाही. आता मस्त अशी थाळी तयार करायला घेऊयात. आणि बघा ही पुरी किती छान फुगलेली आहे ना, कोण म्हणेल का ही गव्हाच्या पिठाची पुरी आहे. जर अशा पद्धतीने जर पीठ मळलं आणि अशा पद्धतीने पुऱ्या बनवल्या तर खरंच खूप छान होतात. तर बघा आपला मेनू आम्रखंड आणि पुरीचा होता, पण जे नशिबात असतं ते होतं. माझ्या मैत्रिणीने आमरस पाठवला होता त्यामुळे आमरसही खायला मिळाला. तर मस्त आपलं थाळी किंवा ताट, आम्रखंड आमरस पुरीचं ताट म्हणू शकतो, असं तयार झालेलं आहे. आणि पुऱ्या बघा, म्हणजे मी पूर्ण सगळ्या पुऱ्या तळून घेतल्यात आणि त्याच्यानंतर या ताटामध्ये ठेवल्यात, तरी आहे तशाच आहेत. खूप छान, फक्त एकावरती एक ठेवायच्या नाहीत, नाहीतर अशा म्हणजे हे होतात. आणि ह्या पुरीला तुम्ही बघू शकता बीळ पण पडलेले, तरी पण ती तशीची तशी आहे. तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरू शकता. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका. परत भेटूया, तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा.